डिस्टोकिया म्हणजेच गाई व्याताने आडणे. नैसर्गिक पोझिशनमध्ये जर वासरू नसेल तर गाई वासरू बाहेर टाकण्यासाठी अक्षम राहते आणि त्यामुळेच त्याला आपण डिस्टोकिया असं म्हणतो. तर डिस्टोकियाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यातला हा एक प्रकार दाखवतोय मित्रांनो. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, वासराचं तोंड मागच्या बाजूला आहे, पण वासराचे जे पाय आहेत ते मागच्या बाजूला उलटे फोल्ड झालेले आहेत, त्यामुळं वासरू बाहेर येण्यास सक्षम नसतं किंवा गाई त्याला बाहेर टाकू शकत नाहीत. तुमचे जे डॉक्टर असतात ते डॉक्टर टेक्निकली साऊंड असतात, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. ते त्या पद्धतीने सावकाशरित्या टेक्निकली हळूहळू त्याचे पाय वगैरे सरळ पोझिशन सरळ करून घेतात आणि मग त्या वासराला आल्हाद रीतीने बाहेर काढलं जातं. तर ही टेक्निकल गोष्ट मित्रांनो, फक्त माहितीसाठी हा व्हिडिओ आहे, तुम्ही स्वतः काय ट्राय करू नका. तर दुसरा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी पेजला फॉलो करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय.